सखी या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, तर एकदम खुसखुशीत तिळाचे लाडू। तर गावाकडची पद्धत मी तुम्हाला दाखवते। तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे, या वाटीच्याच प्रमाणे मी तीळ पण घेतलेले आहेत। हे 1 वाटी तीळ आहेत। तर तीळ तुम्ही म्हणताल काळे कसे दिसतात, गावाकडचे तीळ आहेत, गावरान तीळ। आणि त्याच्यात आपण थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे, छोटी वाटी। तर चला सुरुवात करूया। आपण पहिले गॅस लावून घेऊ। तर खरपूस तीळ भाजून घेऊ आपण पहिले। आपण जेवढे तीळ घेतले तेवढाच गूळ घ्यायचा। लाडू पण खायला आपल्याला छान लागतात। तर बघा आपले तीळ भाजलेले, तर तुम्हाला आवाज पण येत असेल, एकदम तडतड वाजतात। तर आता मी गॅस थोडा कमी करून घेते। एकदम तीळ खूपच भाजायचे, म्हणजे आपले लाडू पण एकदम खमंग आणि चवदार लागतात। तर चला आपण प्लेटमध्ये तीळ काढून घेऊ आणि गुळाचा पाक बनवू। तर भाजलेले तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। तर आपण चला गुळाचा पाक बनवून घेऊ। हवं तर तुम्ही तूप पण घालू शकता। मी तूप वगैरे नाही टाकलेलं आहे, हरकत नाही, घातलं की नाही घातलं तरी। सतत हलवत राहायचं गुळाला, कारण खाली डागायला नको आपल्याला। तर बघा आपला गुळाचा पाक बनलेला आहे। तर बघा बबूल यायला लागले, तर आपण चाचणी चेक करून घेऊ। तर आपण एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे। तर बघू आपली चाचणी आली का। तर आलेली आहे आपली चाचणी, बघा पूर्ण गोळी बनलेली आहे। हे पण आवाज आलेला असेल तुम्हाला। तर आपण गॅस बंद करून त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे टाकू। झटपट बनवायला लागते, हे पण गरम गरम बनवून घ्यायला लागते, त्याच्यानंतर आपले लाडू ओळत नाहीत। त्याच्यानंतर आपले शेंगदाणे टाकू। तीळ, गूळ आणि शेंगदाणे आपण पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे। तर आपलं सगळं मिश्रण एकत्र झालेलं आहे। तर 5 मिनिट आपण वेट करू द्यायला, थोडंसं आपल्याला हाताला सहन होईल तसं आपण मग लाडू बांधायला घेऊ। तर बघा आपला लाडू झालेला आहे। तर हाताला थोडा चटका लागतो म्हणून मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। तर तुम्ही तूप पण लावून हाताला बनवू शकता, पण तुपानं खूप चटके लागतात।
तर बघा एकदम भारी आपला लाडू झालेला आहे. तर हे लाडू मी पूर्ण करून घेते तयार. सतत हलवून घ्यायचं खालीवरी खालीवरी. नंतर आपण त्याला गच्च करू. अलगद हाताने आधी बांधून घेऊ, कारण आपलं हे मिश्रण थंड होणार नाही. तर बघा आपले लाडू पूर्ण बनवून झालेले आहेत. तर एकदम छान पद्धतीने लाडू झालेले आहेत. तर तुम्ही संक्रांतीला आजारी असल्यामुळे मी काय लाडू बनवलेले नव्हते, तर मी आता ही रेसिपी टाकणार आहे मी. तर नक्कीच लाडू आवडलेस तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि संक्रांत झाल्यावर पण मी तुम्हाला म्हणते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.